जस्ट आता घराच्या बाहेर चहा वगैरे घेऊन पडलो आणि त्यानंतर जरा थोडं फिरावं म्हटलं वातावरणात. जरा बाहेर वातावरण असं खूप छान पडलेलं आहे ना. पाऊस वगैरे आता सध्या बंद झालेला आहे आणि पाऊस बंद झाल्यामुळं जरा बाहेर पडल्यावर असं खूप छान वाटलं. आणि आता मी ओम आहे इथे आहे अश्विनी. आम्ही आता सगळेजण फिरायला निघलेलो आहे. बाळा कसं वाटतंय छान फिरल्यावर आता? ओम कसं वाटतंय? घरात बसून खूप कंटाळा आला त्यामुळे बाहेर फिरायला बरं वाटतं. हा ना. खूप छान छान असं वातावरण आहे आता. बघा इथं सूर्य मावळताना चाललेला आहे आणि खूप छान वातावरणामध्ये असं फिरल्यावर लय भारी वाटतं. शेती हिरवगार शेती वगैरे. ओम कसं वाटतं फिरायला आता? छान वाटतंय. खूप छान वातावरणात जरा बरं वाटतंय. मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी आपण फिरलंच पाहिजे. कारण की आहे ना आपलं शरीर जर आपण 2 पाऊल चाललं तर भारी वाटतं आणि त्याचा जास्तीत व्यायाम केला तर आणखीन भारी वाटतं. बाळा व्यायाम केलं कसं वाटतं? छान वाटतं सकाळचं. शरीर चांगलं होतं आणि मजबूत होतं. हा भरती व्यायाम जाऊ दे, असं चालून दाखव. उलट का? मी डोक्यावर चालतो तुला माहिती. डोक्या नाही मित्रांनो मी चेष्टा केली जरा. चाला की थोडं. नाही कसलं भारी झालंय लोकेशन. खूप छान वातावरण आहे. इथे सूर्य मावळतीला गेला आणि एवढं छान असं वातावरण झालेलं आहे. माझ्या मागावर बघू शकता खूप छान असं वातावरण आहे. आता गाड्या वगैरे येतात ह्या रस्त्याने. 2 दिवस तू घालवले मामाच्या आपल्या आत्याच्या गावामध्ये. कसं वाटलं अनुभव? आत्याच्या गावाला खूप छान वाटलं. हा. आणि त्यात करून विशेष आमच्या बहिणीने आम्हाला बोलावलं. ही आहे बहीण म्हणजे माझी बायको. हो छान वातावरण वाटलं का? त्यामुळे तिनं खूप काळजी घेतली. हा. टाइम टू टाइम जेवण दिलं त्यामुळं बरं वाटलं. आवडतंय ते म्हणून घातलं. आवडतंय ते बनवून आणि हिने एवढं आवडीचं खायला घातलं की भावाचं 2 किलो वजनच वाढलं. बापायला वाळून चाललाय म्हणून. किती भावाचं 2 किलो वजनच वाढलं मित्रांनो. कसं छान वाटलं का ना मग? छान वाटलं. 3 दिवस कंटाळा आलता त्यामुळं हा. आता बाहेर फिरायला जावं म्हणून. काय 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 खाऊ घातला तू भावाला? ओमला विचारा की काय काय घातलंय. काय घातलं? ओमने असं आज चिकन खाल्लंय त्यामुळं ओमला नाही का असं चिकन खाऊ घातलं, इडली डोसा, अजून 2 कोंबडे, 2 कोंबडे 4 पायाचे, एक पुदवायचा आणि एक मसोबाचा आणि मसोबाचा आणि मसुबाचं नाही हो, लक्ष्मी यायचा. सॉरी लक्ष्मी आई. यात्रा होते ना लक्ष्मी यायची आमच्या गावामध्ये त्याच्यामुळं. मित्रांनो असा आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या मामाचा मुलगा गावी आलेला ना त्यामुळं माझा व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो.